सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला आता खुनाचं वळण मिळालंय. मिळालेल्या माहितीनुसार शुभम बालाजी खिळवणे या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह 10 मे रोजी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे आणण्यात आला होता. सुरुवातीला मोटारसायकल घसरून अपघात झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि नातेवाईकांची चौकशी केली असता अनेक विसंगती समोर आल्या. तपासादरम्यान धक्कादायक खुलासा झाला असून मयताचा भाऊ अतुल बालाजी खिळवणे यानं घरामध्ये झालेल्या वादात शुभमला मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीये. न्यायालयानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक 10 मे 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथून शुभम बालाजी खिळवणे याची डेथ MLC प्राप्त झाली होती आणि त्यात नमूद होते की शुभम खिळवणे हा अपघातात मृत्यू झाल्याने त्यास दवाखान्यात आणण्यात आलेला आहे. सदरवेळी त्यास उपचाराकामी त्याचा भाऊ अतुल खिळवणे व आप्पासाहेब खिळवणे यांनी दवाखान्यात दाखल केल्याचे समजले. सदर MLC वरून पोलीस स्टेशन येथे अपमृत्यू क्रमांक 43/2026 कलम 194 BNS अन्वये दाखल करण्यात आलेला होता. सदर अपमृत्यूच्या चौकशी दरम्यान मयताच्या अंगावरील जखमा या अपघाताच्या वाटत नव्हत्या, त्याबाबत संशय निर्माण झाला होता. म्हणून 2 पंचासमक्ष इंक्वेज पंचनामा करून पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदरबाबत पोलिसांना संशय निर्माण झाल्याने दुसऱ्या दिवशी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अपघात झाल्याची कोणतीही प्रथमदर्शनी पुरावे मिळून आले नाहीत. तसेच अपघातग्रस्त जागेवर आणि अपघातग्रस्त वाहन हे देखील कुठल्याही प्रकारे नुकसानग्रस्त झाले नसल्याचे दिसून आले. त्याच पद्धतीने गावात चौकशी केली असता गावातील संशयित, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तांत्रिक डेटाचं विश्लेषण केले असता मयत शुभम खिळवणे यास त्याचा भाऊ अतुल खिळवणे याने दारू पिऊन घरी आणि शेजारच्या लोकांशी वारंवार भांडण करण्याच्या कारणावरून घरातच चापटबुक्क्याने मारहाण करून डोक्यावर जोरात आदळून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण येथे काल दिनांक 14 मे 2026 रोजी मयत शुभम खिळवणे याचा खून केल्याबद्दल त्याचा भाऊ अतुल खिळवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अटक असून त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड भेटलेली आहे.